कोणी उमेदवार देतं का उमेदवार अशी परिस्थिती भाजपवर आता उत्तर मध्य मुंबईत आलेली आहे। उत्तर मध्य मुंबई लोकसभेत महायुतीमध्ये उमेदवार कोणाचा प्रश्न आता मतदारांना नव्हे तर आता भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील पडू लागलेला आहे। पाहूयात। लोकसभा निवडणुकीकरता अवघ्या महिन्याभरावर मुंबईचं मतदान आलं असून अद्यापही मुंबईतल्या काही जागांवर महायुतीचा तिढा सुटलेला नाही। त्यापैकीच एक जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई। भाजपच्या खासदार पूनम महाजन गेल्या 2 टर्मपासून उत्तर मध्य मुंबईतून नेतृत्व करतायत। यंदा मात्र त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे। यामुळे मुंबईतील उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व या दोन्ही जागांवर उमेदवारांची घोषणा करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही या जागांवर उमेदवारीची घोषणा केलेली नाही। पूनम महाजन यांच्या जागी सध्या या ठिकाणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। मतदारसंघात मराठी, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांचं समीकरण पाहता आशिष शेलार हा पर्यायी चेहरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अधिक उजवा वाटत असल्याची चर्चा आहे। पक्ष संघटनेतील शेलार हे जुनं नाव असल्याने नाराज निष्ठावंतांची या उमेदवारीमुळे समजूत निघेल असाही कयास बांधला जातोय। पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी राज्य सोडून केंद्रात जाण्याची शेलार यांची मानसिकता दिसत नाही। म्हणूनच पूनम महाजन यांना निवडून आणतो अशी ग्वाही देत शेलारांनी तुर्तास तरी उमेदवारी रोखून ठेवल्याचं दिसतंय। मात्र शेलारांच्या गॅरंटीवर भाजप पूनम महाजन यांना पुन्हा संधी देणार की शेलारांनाच मैदानात उतरवणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।